नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये. मुंबई उच्च न्यायालयाची जी काही भरती आली होती, त्या संदर्भात परीक्षेची वाट बऱ्याच दिवसांपासून विद्यार्थी पाहत होते. जवळपास 4 लाखाच्या घरात या ठिकाणी विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत आणि विद्यार्थी वेळापत्रकाची वाट पाहत होते. अशातच तुमची जी काही परीक्षा आहे त्या संदर्भात एक नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आणि त्यावरून आपल्याला समजते ती म्हणजे परीक्षेची अंदाजित तारीख. तर संपूर्ण माहिती, त्यानंतर परीक्षेची तारीख आणि विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झालेले प्रश्न, जसे की सेंटर जिल्ह्याच्या ठिकाणी राहील का? सर्वांचा पेपर एकाच दिवशी होईल का? सर्व पदांचा एकाच दिवशी पेपर होऊ शकतो का? मग आम्ही 2 फॉर्म भरले तर आमचा पेपर कसा होईल? या सर्व गोष्टींबाबत आपण इथे डिस्कस सुद्धा करणार आहोत. चला तर मग स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला. तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशीच नवनवीन माहिती आणि अपडेट तुम्हाला सर्वात प्रथम मिळत असतात. त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही न्यायालय भरतीचा फॉर्म भरलेला असेल आणि त्यासाठी अभ्यास करत असाल तर नक्कीच तुम्हाला हे पुस्तक उपयोगी पडू शकतं. स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं, विठ्ठल राऊतवार सरांचं मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच आता महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झालेला आहे. जवळच्या कोणत्याही बुक स्टॉलवर जाऊन तुम्ही हे खरेदी करू शकता किंवा या पुस्तकाविषयी जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. या पुस्तकामध्ये ज्या काही मागील झालेल्या प्रश्नपत्रिका आहेत त्या सर्वांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि त्यातून तुमचा चांगला अभ्यास हा आगामी परीक्षेचा होऊ शकतो. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात प्रथम आपण नोटीस पाहूया. नोटीसची दिनांक आहे 13 फेब्रुवारी 2026 आणि वरती लिहिलेलं आहे जिल्हा व सत्र न्यायालय औरंगाबाद, अदालत रोड, औरंगाबाद. तर या ठिकाणी जे जिल्हा व सत्र न्यायालयाचं नाव आहे ते औरंगाबाद आहे, मात्र जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर करण्यात आलेलं आहे. इथे जर आपण पाहिलं विषय, तर माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्या आस्थापनेवरील पद भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने चाळणी परीक्षाकरिता परीक्षा केंद्र उपलब्धतेच्या बाबतीत. म्हणजे काय सांगण्यात येत आहे की जी मुंबई उच्च न्यायालयाची भरती आलेली होती, त्यांनी जी पदभरती राबवलेली होती त्यामध्ये चाळणी परीक्षा घेण्याकरिता जे काही परीक्षा केंद्र आहे त्याबाबत हा विषय आहे. खाली जर आपण सविस्तर आलो तर उपरोक्त विषयास अनुसरून कळवण्यात येते की माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्या आस्थापनेवरील लिपिक, वाहन चालक, शिपाई, हमाल किंवा फराश या पदासाठी भरती प्रक्रियाच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगरमधील पात्र उमेदवारांची रविवार दिनांक 26 एप्रिल 2026 रोजी चाळणी परीक्षा घेण्यात येणार आहे. तिन्ही पदांकरिता चाळणी परीक्षा एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने आपल्या भागातील शाळा, महाविद्यालय यांच्याशी पत्र व्यवहार करून परीक्षा केंद्र उपलब्धतेबाबत खालीलप्रमाणे माहिती या कार्यालयात सादर करावी. म्हणजे पहिल्याच लाईनमध्ये स्पष्टता त्यांनी सांगितलेली आहे की जी भरती आली होती आपली, मग त्यामध्ये लिपिक झालं, वाहन चालक झालं, शिपाई सारखे पदं आहे, तर त्यांचा पेपर हा एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. कधी? 26 एप्रिल 2026 ला अपेक्षित आहे. म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये 26 तारखेला या ठिकाणी आपला पेपर हा होऊ शकतो. त्या अनुषंगाने खाली काही जबाबदारी दिलेल्या आहे आणि माहिती पाठवल्याला त्यांनी सांगितली. एक म्हणजे केंद्र उपलब्ध आहे किंवा नाही, एका बाकावर किती विद्यार्थी बसवायचे ते आहे, नंतर जनरेटर झालं, वीज झालं, पाणी झालं, शौचालय झालं इत्यादीची सुविधा, नंतर मनुष्यबळाची सुविधा, मग त्यामध्ये निरीक्षक असो, पर्यवेक्षक असो, सहाय्यक कर्मचारी असो किंवा इत्यादी असतील. सदर चाळणी परीक्षेसाठी खालील सुविधा पुरवल्या जाऊ शकतात का? म्हणजे पॉसिबिलिटी सुद्धा त्यांनी सांगितल्या आहे. पर्यवेक्षक एकूण संख्या प्रति व्यक्ती खर्च, त्यानंतर पर्यवेक्षक संख्या प्रति व्यक्ती खर्च, सहाय्यक कर्मचाऱ्यांची संख्या प्रति व्यक्ती खर्च आणि इतर कोणतीही अनुषंगिक इतर खर्च. सदर माहिती या कार्यालयास 18/2/2026 रोजी किंवा त्यापूर्वी पाठवण्यात यावी. म्हणजे पहा विद्यार्थी मित्रांनो, न्यायालयाने माहिती मागवली 18 फेब्रुवारीच्या अगोदर आम्हाला ही संपूर्ण माहिती द्या की परीक्षा केंद्र किती आहेत, तिथे विद्यार्थी किती बसू शकतात, कर्मचारी आपल्याकडे किती आहे, मनुष्यबळ किती आहे, एकंदरीत खर्च किती येईल, याचा सर्व आढावा या ठिकाणी घेतला जात आहे. म्हणजे यावरून स्पष्ट होतं की आपला पेपर हा एकाच दिवशी होऊ शकतो. आता विद्यार्थ्यांना प्रश्न पडलाय की नेमकं कोणत्या जिल्ह्यात पेपर होईल. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे संभाजीनगर न्यायालयासाठी जरी नोटीस आलेली असली तरी लास्ट टाइम बरेच सेंटर होते. आपण काही दिवसांपूर्वीच म्हणजे साधारणतः 4 ते 5 दिवसांपूर्वी एक व्हिडिओ बनवला होता. त्यामध्ये जो काही मुंबई उच्च न्यायालयाचा मागचा पेपर झालेला आहे त्यावेळी कसे जिल्हे वाढवून देण्यात आलेले होते त्याची माहिती दिली होती. मग ते यवतमाळ असो, कोल्हापूर असो, इतर जिल्हे या ठिकाणी देण्यात आलेले होते. म्हणून यावर्षी सुद्धा आता भरपूर फॉर्मची संख्या वाढलेली आहे, परीक्षार्थी जास्त राहणार आहेत आणि त्या दृष्टिकोनातून सेंटरची वाढ करणं गरजेचं राहील. म्हणून आणखी जिल्हे त्यामध्ये ऍड होऊ शकतात. मागच्या लास्ट टाइमलाच काही जिल्ह्यांची नावे मी सांगितली होती ज्याच्या ठिकाणी पेपर झालेला होता. तो व्हिडिओ तुम्ही एकदा पाहून घ्या. त्यामध्ये जे जिल्हे होते ते तर राहतीलच, पण आणखी त्यामध्ये जिल्ह्याची वाढ होण्याची शक्यता आहे. म्हणून तुमचा पेपर जो आहे तो तुमच्या जिल्ह्यात झाला तर चांगलंच आहे, नाहीतर तुमच्या जवळपासच्या जिल्ह्यात तर तो होणारच आहे. म्हणून सर्वांनी तयारी ठेवायची आहे ती म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी द्यायची. असं नाही की एकाच ठिकाणी सर्वांचा पेपर होईल. सेंटर जे आहे ते डिवाइड केल्या जाऊ शकतात जर परीक्षा एकाच दिवशी घ्यायची म्हटली तर, कारण की एकाच जिल्ह्यात एवढे विद्यार्थी पॉसिबल नाही घेणं. दुसरा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे काय, एकाच दिवशी सर्व पदाचा पेपर होऊ शकतो का? तर या नोटीसवरून आपल्याला तरी असं दिसत आहे की 26 एप्रिल त्यांनी तारीख ठरवली आणि याच तारखेला सर्व पदांचा पेपर घेणे अपेक्षित आहे. मात्र असं असू शकतं की त्यामध्ये वेळेची कमी जास्त असू शकते. वेळ जो आहे आपला, वेळेचा उल्लेख इथे दिसतो का? वेळेचा उल्लेख आपल्याला दिसत नाही. म्हणजे शिपाईचा पेपर हा सकाळी घेतला जाऊ शकतो, त्यानंतर लिपिकचा पेपर हा दुपारच्या शिफ्टमध्ये घेतला जाऊ शकतो. एकूण 3 शिफ्टची विभागणी केल्या जाऊ शकते आणि तिन्ही शिफ्टमध्ये वेगवेगळ्या पदांचे सुद्धा पेपर घेतल्या जाऊ शकतात. तर असा जो आहे एक अंदाज आहे माझा.
तर नक्की आपण काही सांगू शकत नाही, कारण की एकच तारीख त्यांनी दिली आणि सर्व पदांचा पेपर एकाच दिवशी होईल हे मात्र सांगितलं, पण एकाच टाईमी होईल असा यामध्ये उल्लेख दिसत नाही. तर टायमिंग हा वेगवेगळा राहण्याची सुद्धा शक्यता आहे. पेपर जो आहे तो ऑफलाईन पद्धतीचा चान्स आहे. अजून तरी न्यायालयाने जर पेपर घेतला तर न्यायालय आपला पेपर ऑफलाईन पद्धतीनेच घेणार आहे. त्याच पद्धतीची तयारी तुम्ही ठेवा. आता ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करायची आहे त्यांनी काय करावं? मागच्या ज्या काही झालेल्या प्रश्नपत्रिका आहेत त्या तुम्ही ॲनालिसिस करा. जर लिपिक पदासाठी तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर मागचे PYQ टेस्ट अवश्य सोडवा. टाईम मॅनेजमेंट अत्यंत महत्त्वाचं आहे ते लिपिकच्या पेपरामध्ये. लिपिकचा पेपर जर तुम्ही देत असाल तर टाईम मॅनेजमेंटवर सर्व तुमचा रिझल्ट हा डिपेंडंट राहू शकतो. म्हणून त्यामध्ये स्पीड अँड ॲक्युरेसी दोन्ही गोष्टी मेंटेन आपल्याला कराव्या लागतील. त्यानंतर तुम्ही जर शिपाईसाठी फॉर्म भरला असेल तर 5 प्रश्न आपल्याला कॉम्प्युटरवर आहेत, 5 प्रश्न आपल्याला मराठीवर आहेत आणि इतर जे काही 20 प्रश्न आहेत ते आपल्याला GKवर दिसू शकतात. त्यामध्ये इंग्लिशचा समावेश नाही. इंग्लिशचा समावेश हा लिपिकसाठी आहे. शिपाईसाठी तरी अजूनपर्यंत इंग्लिश आलेलं नाही, पण यामध्ये ॲड सुद्धा केला जाऊ शकतो. तो पूर्ण अधिकार हा न्यायालयाला आहे. तर तुमची बेसिक तयारी असावी. GK शिपायला जास्त विचारलं जातं. त्यानंतर मग कॉम्प्युटर आणि जे काही आपलं मराठी व्याकरण आहे त्यावर आधारित प्रश्न असतात. मात्र लिपिकचा जो काही सिलेबस आहे तो त्यांनी प्रॉपर दिलेला आहे. तो प्रॉपर सिलेबस तुम्ही वाचा. PYQ सोडून पहा, मागील प्रश्नपत्रिका पहा, त्यामध्ये प्रश्न पहा, त्यांची लेवल पहा आणि ती सोडवण्याची तयारी ठेवा. नक्कीच तुम्हाला पेपरमध्ये चांगले मार्क्स मिळू शकतात. बरेच विद्यार्थी वाट पाहत होते तारखेची. शेवटी आता एप्रिल महिन्याच्या शेवटी आपला पेपर होईल असं आपल्याला वाटते. साधारणतः 2 महिन्याचा कालावधी आपल्याकडे आहे. त्या दृष्टिकोनातून तुम्ही तुमचं नियोजन करा, चांगला अभ्यास करा आणि आणखी या भरतीबद्दल तुमच्या मनामध्ये कोणता डाऊट असेल तर ती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. जी काही प्रश्नांची उत्तरे आहेत ती देण्याचा आपण प्रयत्न केलेलाच आहे, पण तरी सुद्धा तुम्हाला काही वाटत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. एकाच दिवशी एकाच टाइमी पेपर घेणं योग्य आहे का? विद्यार्थ्यांनी 2-2, 3-3 फॉर्म भरलेले आहेत. कोणी ड्रायव्हरसाठी भरला, कोणी शिपाईसाठी भरला, कोणी लिपिकसाठी भरला. अशा स्थितीत या ठिकाणी एकच परीक्षा विद्यार्थ्यांना देता येणार आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला याबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन अपडेट सोबत. नमस्कार. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये. मुंबई उच्च न्यायालयाची जी काही भरती आली होती त्या संदर्भात परीक्षेची वाट बऱ्याच दिवसांपासून विद्यार्थी पाहत होते. जवळपास 4 लाखाच्या घरात या ठिकाणी विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत आणि विद्यार्थी वेळापत्रकाची वाट पाहत होते. अशातच तुमची जी काही परीक्षा आहे त्या संदर्भात एक नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आणि त्यावरून आपल्याला समजते ती म्हणजे परीक्षेची अंदाजित तारीख. तर संपूर्ण माहिती, त्यानंतर परीक्षेची तारीख आणि विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झालेले प्रश्न, जसे की सेंटर जिल्ह्याच्या ठिकाणी राहील का? सर्वांचा पेपर एकाच दिवशी होईल का? सर्व पदांचा एकाच दिवशी पेपर होऊ शकतो का? मग आम्ही 2 फॉर्म भरले तर आमचा पेपर कसा होईल? या सर्व गोष्टींबाबत आपण इथे डिस्कस सुद्धा करणार आहोत. चला तर मग स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला. तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशीच नवनवीन माहिती आणि अपडेट तुम्हाला सर्वात प्रथम मिळत असतात. त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही न्यायालय भरतीचा फॉर्म भरलेला असेल आणि त्यासाठी अभ्यास करत असाल तर नक्कीच तुम्हाला हे पुस्तक उपयोगी पडू शकतं. स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं, विठ्ठल राऊतवार सरांचं मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच आता महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झालेला आहे. जवळच्या कोणत्याही बुक स्टॉलवर जाऊन तुम्ही हे खरेदी करू शकता किंवा या पुस्तकाविषयी जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. या पुस्तकामध्ये ज्या काही मागील झालेल्या प्रश्नपत्रिका आहेत त्या सर्वांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि त्यातून तुमचा चांगला अभ्यास हा आगामी परीक्षेचा होऊ शकतो. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात प्रथम आपण नोटीस पाहूया. नोटीसची दिनांक आहे 13 फेब्रुवारी 2026 आणि वरती लिहिलेलं आहे जिल्हा व सत्र न्यायालय औरंगाबाद, अदालत रोड, औरंगाबाद. तर या ठिकाणी जे जिल्हा व सत्र न्यायालयाचं नाव आहे ते औरंगाबाद आहे, मात्र जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर करण्यात आलेलं आहे. इथे जर आपण पाहिलं विषय, तर माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्या आस्थापनेवरील पद भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने चाळणी परीक्षाकरिता परीक्षा केंद्र उपलब्धतेच्या बाबतीत. म्हणजे काय सांगण्यात येत आहे की जी मुंबई उच्च न्यायालयाची भरती आलेली होती, त्यांनी जी पदभरती राबवलेली होती त्यामध्ये चाळणी परीक्षा घेण्याकरिता जे काही परीक्षा केंद्र आहे त्याबाबत हा विषय आहे. खाली जर आपण सविस्तर आलो तर उपरोक्त विषयास अनुसरून कळवण्यात येते की माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्या आस्थापनेवरील लिपिक, वाहन चालक, शिपाई, हमाल किंवा फराश या पदासाठी भरती प्रक्रियाच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगरमधील पात्र उमेदवारांची रविवार दिनांक 26 एप्रिल 2026 रोजी चाळणी परीक्षा घेण्यात येणार आहे. तिन्ही पदांकरिता चाळणी परीक्षा एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने आपल्या भागातील शाळा, महाविद्यालय यांच्याशी पत्र व्यवहार करून परीक्षा केंद्र उपलब्धतेबाबत खालीलप्रमाणे माहिती या कार्यालयात सादर करावी. म्हणजे पहिल्याच लाईनमध्ये स्पष्टता त्यांनी सांगितलेली आहे की जी भरती आली होती आपली, मग त्यामध्ये लिपिक झालं, वाहन चालक झालं, शिपाई सारखे पदं आहे, तर त्यांचा पेपर हा एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. कधी? 26 एप्रिल 2026 ला अपेक्षित आहे. म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये 26 तारखेला या ठिकाणी आपला पेपर हा होऊ शकतो. त्या अनुषंगाने खाली काही जबाबदारी दिलेल्या आहे आणि माहिती पाठवल्याला त्यांनी सांगितली. एक म्हणजे केंद्र उपलब्ध आहे किंवा नाही, एका बाकावर किती विद्यार्थी बसवायचे ते आहे, नंतर जनरेटर झालं, वीज झालं, पाणी झालं, शौचालय झालं इत्यादीची सुविधा, नंतर मनुष्यबळाची सुविधा, मग त्यामध्ये निरीक्षक असो, पर्यवेक्षक असो, सहाय्यक कर्मचारी असो किंवा इत्यादी असतील. सदर चाळणी परीक्षेसाठी खालील सुविधा पुरवल्या जाऊ शकतात का? म्हणजे पॉसिबिलिटी सुद्धा त्यांनी सांगितल्या आहे. पर्यवेक्षक एकूण संख्या प्रति व्यक्ती खर्च, त्यानंतर पर्यवेक्षक संख्या प्रति व्यक्ती खर्च, सहाय्यक कर्मचाऱ्यांची संख्या प्रति व्यक्ती खर्च आणि इतर कोणतीही अनुषंगिक इतर खर्च. सदर माहिती या कार्यालयास 18/2/2026 रोजी किंवा त्यापूर्वी पाठवण्यात यावी. म्हणजे पहा विद्यार्थी मित्रांनो, न्यायालयाने माहिती मागवली,
18 फेब्रुवारीच्या अगोदर आम्हाला ही संपूर्ण माहिती द्या की परीक्षा केंद्र किती आहेत, तिथे विद्यार्थी किती बसू शकतात, कर्मचारी आपल्याकडे किती आहे, मनुष्यबळ किती आहे, एकंदरीत खर्च किती येईल, याचा सर्व आढावा या ठिकाणी घेतला जात आहे. म्हणजे यावरून स्पष्ट होतं की आपला पेपर हा एकाच दिवशी होऊ शकतो. आता विद्यार्थ्यांना प्रश्न पडलाय की नेमकं कोणत्या जिल्ह्यात पेपर होईल? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे संभाजीनगर न्यायालयासाठी जरी नोटीस आलेली असली तरी लास्ट टाइम बरेच सेंटर होते. आपण काही दिवसांपूर्वीच म्हणजे साधारणतः 4 ते 5 दिवसांपूर्वी एक व्हिडिओ बनवला होता. त्यामध्ये जो काही मुंबई उच्च न्यायालयाचा मागचा पेपर झालेला आहे, त्यावेळी कसे जिल्हे वाढवून देण्यात आलेले होते त्याची माहिती दिली होती. मग ते यवतमाळ असो, कोल्हापूर असो, इतर जिल्हे या ठिकाणी देण्यात आलेले होते. म्हणून यावर्षी सुद्धा आता भरपूर फॉर्मची संख्या वाढलेली आहे. परीक्षार्थी जास्त राहणार आहेत आणि त्या दृष्टिकोनातून सेंटरची वाढ करणं गरजेचं राहील. म्हणून आणखी जिल्हे त्यामध्ये ॲड होऊ शकतात. मागच्या लास्ट टाइमलाच काही जिल्ह्यांची नावे मी सांगितली होती ज्या ठिकाणी पेपर झालेला होता. तो व्हिडिओ तुम्ही एकदा पाहून घ्या. त्यामध्ये जे जिल्हे होते ते तर राहतीलच, पण आणखी त्यामध्ये जिल्ह्याची वाढ होण्याची शक्यता आहे. म्हणून तुमचा पेपर जो आहे तो तुमच्या जिल्ह्यात झाला तर चांगलंच आहे, नाहीतर तुमच्या जवळपासच्या जिल्ह्यात तर तो होणारच आहे. म्हणून सर्वांनी तयारी ठेवायची आहे ती म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी द्यायची. असं नाही की एकाच ठिकाणी सर्वांचा पेपर होईल. सेंटर जे आहे ते डिवाइड केल्या जाऊ शकतात जर परीक्षा एकाच दिवशी घ्यायची म्हटली तर, कारण की एकाच जिल्ह्यात एवढे विद्यार्थी पॉसिबल नाही घेणं. दुसरा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे काय, एकाच दिवशी सर्व पदाचा पेपर होऊ शकतो का? तर या नोटीसवरून आपल्याला तरी असं दिसत आहे की 26 एप्रिल त्यांनी तारीख ठरवली आणि याच तारखेला सर्व पदांचा पेपर घेणे अपेक्षित आहे. मात्र असं असू शकतं की त्यामध्ये वेळेची कमी जास्त असू शकते. वेळ जो आहे आपला, वेळेचा उल्लेख इथे दिसतो का? वेळेचा उल्लेख आपल्याला दिसत नाही. म्हणजे शिपाईचा पेपर हा सकाळी घेतला जाऊ शकतो, त्यानंतर लिपिकचा पेपर हा दुपारच्या शिफ्टमध्ये घेतला जाऊ शकतो. एकूण 3 शिफ्टची विभागणी केल्या जाऊ शकते आणि तिन्ही शिफ्टमध्ये वेगवेगळ्या पदांचे सुद्धा पेपर घेतल्या जाऊ शकतात. तर असा जो आहे एक अंदाज आहे माझा. तर नक्की आपण काहीच सांगू शकत नाही, कारण की एकच तारीख त्यांनी दिली आणि सर्व पदांचा पेपर एकाच दिवशी होईल हे मात्र सांगितलं, पण एकाच टाइमी होईल असा यामध्ये उल्लेख दिसत नाही. तर टायमिंग हा वेगवेगळा राहण्याची सुद्धा शक्यता आहे. पेपर जो आहे तो ऑफलाईन पद्धतीचा चान्स आहे. अजून तरी न्यायालयाने जर पेपर घेतला तर न्यायालय आपला पेपर ऑफलाईन पद्धतीनेच घेणार आहे. त्याच पद्धतीची तयारी तुम्ही ठेवा. आता ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करायची आहे त्यांनी काय करावं? मागच्या ज्या काही झालेल्या प्रश्नपत्रिका आहेत त्या तुम्ही अॅनालिसिस करा. जर लिपिक पदासाठी तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर मागचे PYQ टेस्ट अवश्य सोडवा. टाइम मॅनेजमेंट अत्यंत महत्त्वाचं आहे ते लिपिकच्या पेपरामध्ये. लिपिकचा पेपर जर तुम्ही देत असाल तर टाइम मॅनेजमेंटवर सर्व तुमचा रिझल्ट हा डिपेंडंट राहू शकतो. म्हणून त्यामध्ये स्पीड अँड ॲक्युरेसी दोन्ही गोष्टी मेंटेन आपल्याला कराव्या लागतील. त्यानंतर तुम्ही जर शिपाईसाठी फॉर्म भरला असेल तर 5 प्रश्न आपल्याला कॉम्प्युटरवर आहेत, 5 प्रश्न आपल्याला मराठीवर आहेत आणि इतर जे काही 20 प्रश्न आहेत ते आपल्याला GKवर दिसू शकतात. त्यामध्ये इंग्लिशचा समावेश नाही. इंग्लिशचा समावेश हा लिपिकसाठी आहे. शिपाईसाठी तरी अजूनपर्यंत इंग्लिश आलेलं नाही, पण यामध्ये ॲड सुद्धा केला जाऊ शकतो. तो पूर्ण अधिकार हा न्यायालयाला आहे. तर तुमची बेसिक तयारी असावी. GK GS शिपायला जास्त विचारलं जातं. त्यानंतर मग कॉम्प्युटर आणि जे काही आपलं मराठी व्याकरण आहे त्यावर आधारित प्रश्न असतात. मात्र लिपिकचा जो काही सिलेबस आहे तो त्यांनी प्रॉपर दिलेला आहे. तो प्रॉपर सिलेबस तुम्ही वाचा. PYQ सोडून पहा, मागील प्रश्नपत्रिका पहा, त्यामध्ये प्रश्न पहा, त्यांची लेवल पहा आणि ती सोडवण्याची तयारी ठेवा. नक्कीच तुम्हाला पेपरमध्ये चांगले मार्क्स मिळू शकतात. बरेच विद्यार्थी वाट पाहत होते तारखेची. शेवटी आता एप्रिल महिन्याच्या शेवटी आपला पेपर होईल असं आपल्याला वाटते. साधारणतः 2 महिन्याचा कालावधी आपल्याकडे आहे. त्या दृष्टिकोनातून तुम्ही तुमचं नियोजन करा, चांगला अभ्यास करा आणि आणखी या भरतीबद्दल तुमच्या मनामध्ये कोणता डाऊट असेल तर ती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. जी काही प्रश्नाची उत्तरे आहेत ती देण्याचा आपण प्रयत्न केलेलाच आहे, पण तरी सुद्धा तुम्हाला काही वाटत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. एकाच दिवशी एकाच टाइमी पेपर घेणं योग्य आहे का? विद्यार्थ्यांनी 2-2, 3-3 फॉर्म भरलेले आहेत. कोणी ड्रायव्हरसाठी भरला, कोणी शिपाईसाठी भरला, कोणी लिपिकसाठी भरला. अशा स्थितीत या ठिकाणी एकच परीक्षा विद्यार्थ्यांना देता येणार आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला याबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुन्हा भेटूया आपण असेच एका नवीन अपडेट सोबत. नमस्कार.